आज ना मी कढाई चिकन करत आहो. तर कढाई चिकनसाठी मी ना चुलीवर कढई ठेवली आहे ना, तेल टाकलं आहे. तर तेल मी ना मोजून नाही टाकलं आणि तसंही मी थोडंसं जास्तच तेल टाकतो चिकन मटनमध्ये. आणि मग 3 मीडियम साईजचे ना कांदे घेतले. तर ते त्याचे बारीक बारीक काप करायचे आणि गरम तेल झालं ना तर ते टाकायचे. आणि ते बिर्याणीचे कांदे कसे राहतात ब्राऊन होईपर्यंत तळा लागतात आपल्याला, तसं याले होऊ द्यायचे ब्राऊन होईपर्यंत तळाचे. मग त्याच्यानंतर नाही का जे सांबार आहे, मी सांबार मूठभर घेतला, अद्रक घेतलं 7-8 इंच आणि लसूण घेतलं 2 मूठ. आणि अद्रक आणि लसूण आहे ना जवळपास सारखंच घ्यायचं. अद्रक थोडंसं जास्त असलं तरी चालते. आणि एक मीडियम साईजचा ना मी टमाटर घेतला, खूप मोठाही नाही आणि खूप छोटाही नाही आहे. तर अशा 3 वस्तू घेतल्या. आणि 1 इंचाची कलमी घेतली आहे आणि 2 डोडे घेतले. डोडे म्हणजे मोठी इलची. आणि मिरे घेतले आहे चमचाभर. तर असे 3च मसाले घेतले आहे खडे मसाल्यातले, म्हणजे मी बिलकुल बेसिक मसाले घेतले आहे. आणि त्याला ना चांगलं वाटायचं बारीक. तर मी ना माझं टायमिंग असं करून ठेवलेलं आहे की मग तिकडं कांदे ब्राऊन झाले की तोपर्यंत म्हणजे माय वाटून झालं पाहिजे. म्हणजे माझा असा हे आहे टायमिंग, म्हणजे मनाशी मी बांधून ठेवला आहे की झालं पाहिजे बा तेवढ्या वेळात. तर मग नंतर टमाटरही मी ना कापून ठेवून राहिली, कारण की नाही का टमाटर कापून घेतल्यानंतर काय होते कांदे जे शिजतील की नाही ब्राऊन होतील ना, तर मग हे टाकायला बरं होते. काहून का कांदे आपण समजा अर्धवट कांद्यात नाही का टमाटर टाकला ना तर नाही ढंगाचं हे शिजत नाही धडाचं हे शिजत. म्हणून कांदे चांगले ब्राऊन झाल्यानंतरच टमाटर टाकायचं. आणि तोपर्यंत मी ना हे मसाले वाटून राहिलो. तर ह्या मसाल्याचा ना एक किस्सा सांगतो तुम्हाला. आमच्या बाजूची एक काकू होती की नाही, तर त्याची सासू आहे ना खूप खतरनाक होती. तर ते की नाही म्हणजे त्या काकूनं समजा वाटण वाटलं तर त्याची सासू कशी चेक करे म्हणे की ते वाटण घे आणि भीतीवर फेकून मारे. भीतीले समजा चिपकलं तर तिच्या सुनेनं चांगलं वाटलं आणि समजा भीतीले नाही चिपकलं आणि ते घसरून पडलं तर वाटण काही चांगलं वाटलं नाही, असं तिची सासू म्हणत होती त्या काकूची. असं होतं. पण आपल्यात काय तेवढे माजलेपणा ना आहे का वाटण भीतीले फेकून मारून चेक करू. आपल्याला असंही समजते. आणि झालं बारीक नाही झालं काही नाही, पोटातच जाणार आहे सर्व. आणि याच्यात चालते बारीक किंवा बारीक वाटणही चालते आणि थोडंसं ओदळ-धोदळही चालते आणि बटरही चालते. तर अशा प्रकारे मी वाटून घेतलं तेवढ्या कांदे ब्राऊन होईपर्यंत. मग आता जे मी चिकन घेतलं ना ते मी धुवून घेतलं चांगलं आणि मग ते टाकलं त्याच्यात कढईमध्ये. तर जे चिकन घेतो की नाही ना आपण कढईत टाकतो की नाही तेव्हा त्याला हलवायचं नाही, ते तसंच राहू द्यायचं. म्हणजे काय होते की हे जे मसाले मग आपण कच्चे त्याच्यात टाकतो की नाही तर आणि मग फिरवतो, तर ह्या मसाल्यासोबत हे चिकन आहे ना मॅरिनेटही होत राहते ना, तिकडं रोस्ट पण होत राहते, म्हणजे डबल प्रोसेसमध्ये जाते. तर ते ना पीसेसमध्ये ना ते चांगलं मुरते, मसाल्याचा सुगंध सेंट वगैरे आणि मसाले चांगले मुरतात त्या पीसेसमध्ये. आणि मग जे पाणी आहे ना वाटाचं पाणी ते पण मी वाटा धुवून की नाही ते पण पाणी टाकून दिलं. आणि मग मी फक्त नाही का लाल मिरची पावडर आणि हळद आणि मीठ ते टाकलं वरून. मग अजून फिरवलं. आणि हे फिरवत असताना ना चुलीवर चांगलं म्हणजे आग आहे ना चांगली धगधगती पाहिजे, म्हणजे आवाज आला पाहिजे चांगला सुरसुर फुरफुर. मग अशा पद्धतीनं की नाही मी आपलं चिकन की नाही पूर्ण मायावालं तयार केलं आणि चांगलं फिरवलं. आणि मग याच्यात नाही का 2 गिलास मी पाणी टाकलं, म्हणजे जेवढे मेंबर राहतात तेवढे असं. तर 2 गिलास पाणी मला सफिशियंट वाटत होतं, तर मी 2 गिलास पाणी टाकलं आणि चांगली उकळी येऊ दिली. आणि मग नंतर फक्त गार्निशिंगसाठी मी सांबार टाकला. आता इथं असं आहे का हे जे आहे की नाही आपण जे कढई चिकन बनवलेलं चुलीवरचं वेगळं लागेल आणि गॅसवरचं वेगळं लागेल, म्हणजे टोटली डिफरंट टेस्ट राहील. चुलीवरचं वेगळं आणि गॅसवरचं वेगळं आणि पाट्यावरचं वेगळं आणि मिक्सरचं वेगळं, जे टोटली डिफरंट टेस्ट आहे ते सगळ्या याचा असं राहते. तर अशा पद्धतीनं मग मायवाला मस्त चिकन शिजलं. आणि हे की नाही कायच्यासोबत खाऊ शकतो आपण, म्हणजे कायच्यासोबत म्हणजे पराठे झालं, फुलके, भाकर, लंबी रोटी, पुऱ्यासोबतही खाऊ शकतो. पुऱ्यासोबत पण चांगलं लागते चिकन. पण ना मला ना काय हे सगळ्यात जास्त ना आज भातासोबत चांगलं लागलं. नाही तर मला भातासोबत चिकन तेवढं काही आवडत नाही, पण हे मला भातासोबत आज चांगलं वाटलं. तर अशा पद्धतीनं की नाही मायवाला चिकन शिजलं आणि मला तर खूप आवडलं म्हणा. तर तुम्हाला कसं वाटलं माय हे चिकन
तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा ना, सबस्क्राईब भी करा ना. हा व्हिडिओ पाहण्यासाठी की नाही धन्यवाद.